नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रीतीज किचन रेसिपीजमध्ये. आज डोसा बनवला आहे मी. रविवारी आमच्याकडे बहुतेक वेळा डोसा करतात. तर डोसा, बटाट्याची भाजी, चटणी, सांबार असा बेत आहे आज मस्तपैकी. थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सुरू करूया. याच्यासाठी मी 1-2 तास मुगाची आणि उडदाची डाळ समप्रमाणात घेतली होती, अर्धी अर्धी वाटी. आणि स्वच्छ धुवून दोन्ही डाळी 2 तास भिजत घातल्या होत्या. 2 तासानंतर मी दोन्ही डाळी एकत्रच मिक्सरमध्ये असे छान बारीक वाटून घेतले आहे. एकदम स्मूथ वाटून घ्यायच्या, अजिबात दरदरीत राहायला नको. आणि जेव्हा डाळ भिजत घातली तेव्हाच मी रवा भिजत घातला होता, 2.5 वाटी रवा. आता हे दोन्ही डाळी ज्या आपण मिक्सरमधनं वाटून घेतलेले आहे ते वाटण रव्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून ठेवून द्यायचे आपल्याला. 1-2 तास जरी भिजलं हे मिश्रण तरी पण चालतं. याला जास्त फर्मेंट करायची किंवा आंबवायची गरज पडत नाही. ते डोसे तसेच खूप छान होतात. मग आता मी ते भिजत ठेवून दिलेलं आहे 2 तासासाठी. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया. तर मग मी इकडे बटाटे उकडून घेतले होते. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर मग त्याच्यात मी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे. आलं मी किसून घेतलेलं आहे बारीक. आणि व्यवस्थित परतायचं आहे आपल्याला. मिरचीचा रंग थोडा बदलेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे चांगल्या गरम तेलामध्ये. आणि थोडंसं चवीपुरतं हिंग घालायचं. हिंग घातल्यानंतर भाजीला खूप छान चव येते. एक छोटा अर्धा चमचा हिंग घातलेला आहे मी. आणि परत थोडा वेळ छान परतून घ्यायचं. आता बारीक चिरलेला कांदा, जवळजवळ एक मी मोठा कांदा घेतलेला आहे. यावेळेला कांदे खूप मोठे आहेत आमच्याकडे. तो बारीक चिरून घेतला आहे अगदी. आणि आता हा कांदा आपल्याला छान तांबूस होईपर्यंत परतायचा आहे या भाजीमध्ये. कारण बटाटे उकडले गेलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे जे आधीचे जिन्नस आहे हे व्यवस्थित शिजवूनच घ्यायचे आहेत. आणि मीठ घातलं आहे मी. नंतर भाजीत शक्यतो मीठ घालत नाही. आधी घातल्याने काय होतं, कांदा पण छान परतला जातो, मऊ होतो आणि एकसारखं लागतं ते भाजीला मीठ. कांदा बघा छान तांबूस झाल्यानंतर त्याच्यात मी हळद, धणे जिऱ्याची पूड घालून व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे. आणि आता बटाटे जे आपण बारीक चिरले होते ते घालायचे, व्यवस्थित कालवून घ्यायचं. सगळ्या बटाट्यांना सगळं मसाला लागला पाहिजे नीट, असं व्यवस्थित कालवून घ्यायचा. आणि मग थोडासा 1 चमचाभर, छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे मी. ऑप्शनल आहे पण खूप छान लागतो या भाजीत गरम मसाला घातल्यानंतर. जर तुम्हाला नसेल आवडत, फक्त मिरच्यांचाच चव हवी असेल तर तुम्ही गरम मसाला नाही घातला तरी चालेल. आणि आता ताट ठेवून किंवा झाकण ठेवून याच्यावर एक 3 ते 4 मिनटं छान दणदणीत वाफ काढायची भाजीला. हे बघा इतकी मस्त वाफ आलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल वाफ येताना. आणि आपली भाजी तयार आहे. आता चटणी करूया. तर हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, दही घेतलेलं आहे. आणि डाळ्या घ्यायच्या असतात पण आज डाळ्या नव्हत्या म्हणून मी इथे फुटाणे घेतलेले आहेत, सालं काढलेली आहेत फुटाण्यांची. आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित बारीक आपली चटणी वाटतो तसं वाटून घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घातलं लागेल तसं. आणि आता चटणीला छान खमंग फोडणी द्यायची. तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी. त्याच्यात जिरे मोहरी घातलेली आहे मी. तडतडलं की मस्तपैकी ते तेल आपल्या चटणीमध्ये घालायचं आहे आपल्याला, ही फोडणी. हे बघा किती सुंदर मस्त चटणी झालेली. ही चटणी खूप छान लागते डोशाबरोबर किंवा आप्प्यांबरोबर पण खूप छान लागते, उत्तप्पाबरोबर छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आता हे सगळं होईपर्यंत आपल्या डोशाचं जे आपण मिश्रण भिजत घातलं होतं ते व्यवस्थित भिजलं आहे. 2 ते 2.5 तास झालेले आहेत मला हे सगळं एकत्र कालवून. आणि आता आपल्याला याच्यात मीठ घालायचं आहे. भिजत घालताना मीठ घालायचं नाही. आणि तुम्हाला पाहिजे तितकं हे पातळ करायचं थोडं पाणी घालून. खूप जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे आपल्याला, कारण रवा असतो त्याच्यामुळे जर जास्त पातळ केलं तर हे डोसे नीट होत नाहीत, तव्यालाच चिकटून राहतात. आता पाणी घातलं आहे मी थोडं आणि व्यवस्थित कालवून घ्यायचं खालपासून नीट चमचा हलवून. आणि याची आपण टाकताना आहे ना, हे बघा असं मिश्रण असलं पाहिजे, व्यवस्थित पडलं पाहिजे ते पटकन. इतपत पातळ हवं, जास्त पातळ आणि जास्त घट्टही करायचं नाही, नाहीतर ते डोसे असे खूप जाड जाड वाटतात. आता तवा तापवून घेतला आहे मी. इथे नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. थोडंसं तेल लावलं आहे तव्याला. तवा चांगला गरम झालेला आहे. आणि आता याच्यावर पाणी शिंपडायचं थोडं.
पाणी लगेच असं इवॅपरेट होतं आणि मग फडक्याने पुसून घ्यायचं. म्हणजे मग डोसे जे आपण करणार आहे आता ते तव्याला चिकटणार नाहीत. व्यवस्थित पुसून घ्यायचं चांगल्या स्वच्छ फडक्याने. आणि आता आपण डोसे घालायला घेऊया. गॅस बारीक करायचा आहे. गॅस मोठा असताना डोसे घालायचे नाही. तवा छान तापलेला आहे. आता जो डाव घेतलेला आहे त्या डावाने 2 डाव मिश्रण आपण घालायचं. तुमचा तवा किती मोठा आहे त्या हिशोबाने तुम्ही घालायचं. आणि तुम्हाला कितपत जाड किंवा बारीक लागतो. आमच्याकडे खूप पातळ डोसे लागतात. आणि वाटीने हे बघा असं एकसारखं हलवायचं आहे आपल्याला. अलगद हलवायचं आहे. वाटी दाबायची नाही आहे तव्यावरती, नाही तर ते जे मिश्रण आहे ना ते वाटीलाच लागून येतं. त्याच्यामुळे असं छान गोल आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर आलेला आहे. अजिबात कुठेच चिकटला नाही आहे, काही नाही. आणि तवा असा सगळ्या बाजूने हलवून सगळ्या बाजूने तो डोसा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूने. आणि वरच्या बाजूला थोडंसं सगळं सुकलं की मग आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं आहे. चारी बाजूने तेल सोडायचं. थोडंसं साईडला पण तेल सोडायचं म्हणजे छान ते खरपूस होतात. आणि जास्त वेळ भिजवलं नाही आहे तरी पण याला डोशाला खूप छान जाळी येते. आता मी उलटून दाखवते तुम्हाला की किती छान जाळी येते या डोशाला. आपल्या नेहमीच्या डोशांपेक्षा खूप छान लागतात आणि लवकर होतात. जास्त वेळ भिजवायला किंवा वाटायला लागत नाही. एका बाजूने झाला आहे. आता कडा सोडवून बघायच्या सराट्याने. आणि जर का कडा सुटत असतील तर मग डोसा उलटवून घ्यायचा. जेव्हा आपण तांदळाच्या पिठाचं करतो तेव्हा आपण उलटवत नाही. पण हा डोशाचा तवा आहे. दोन्ही बाजू याचा रव्याचा असल्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने याला छान भाजून घ्यावं लागेल. हे बघा एका बाजूने झाला आहे. बघा किती छान जाळी आली आहे. आणि मस्त ट्रान्सपरंट झाला आहे. अगदी मऊ होतो हा डोसा छान. तुम्हाला दिसतच असेल किती मस्त जाळी आली आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मी याच्यानंतर जे जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच बघता येतील. आता हा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून काढून घ्यायचा आहे. अजून एक डोसा आपण करून बघूया. तवा एकदा छान तापला ना की डोसे खूप पटापट होतात. पण डोस्याचा मिश्रण टाकताना तवा बारीकच ठेवायचा, गॅस बारीक ठेवायचा. म्हणजे मग तो छान पसरला जातो व्यवस्थित. अलगद असा वाटीने व्यवस्थित तो गोल करून घ्यायचा. आणि मग एका बाजूने झाला वरच्या बाजूने की मगच उलटवायचा. काढायची घाई करायची नाही, नाहीतर तो व्यवस्थित शिजत नाही, तव्याला चिकटून बसतो आणि आपला तवाही खराब होतो जर आपण जास्त वेळा त्याच्यावर सराटा फिरवला तर. वरच्या बाजूने झालेलं आहे. आता त्याच्यावर थोडं थोडं तेल सोडायचं. तुम्ही चमचा पण वापरू शकता, पण मला अशा पद्धतीने सराट्यानेच टाकायला सोपं वाटतं म्हणून मी अशाच पद्धतीने घालते तेल. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने कडा सोडवून घ्यायच्या पहिल्यांदा आणि मग उलटवायचा. म्हणजे मग तो छान खरपूस भाजला जातो खालच्या बाजूने सुद्धा. थोडा गॅस मोठा केला आहे मी आता. हे बघा झालेलं आहे. किती छान रंग आला आहे बघा, गुलाबीसर रंग आला आहे मस्त. आणि जाळी पण किती छान आली आहे. आता अशाच पद्धतीने सगळे डोसे करून घ्यायचे. एकदा तवा तापला की डोसे खूप छान होतात, लवकर लवकर होतात. आणि दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे म्हणजे कच्चे लागत नाहीत. आता हा झालेला आहे. आपण काढून घेऊया मस्तपैकी ताटामध्ये. तर अशा पद्धतीने सगळे डोसे करून घ्यायचे. आणि डोसे, बटाट्याची भाजी, चटणी आणि मी सांबार पण केलं आहे. सांबारची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.